नमस्कार शेतकरी मित्रांनो. जरांगे पाटलाला जी माराची सुपारी देण्यात आली, तर खरं म्हणजे याचा सगळ्यात पहिले आपण निषेध करतो. आणि जे कोणी सुपारी देणार असतील ते एका बापाचे असू शकत नाही. कारण की विरोध जर करायचा तर जे एका बापाच्या अवलाद असतात ती समोरासमोर विरोध करतात. आणि जे कुत्र्या मांजरीचे अवलाद आहे ते स्वतः प्रत्यक्ष विरोध करू शकत नाही, ते असे पाठीमागून वार करत असतात. आणि जे गृहमंत्री आपले गृहमंत्र्यांना जशी ज्यावेळेस जरांगे पाटलाचं उपोषण चालू होतं त्यावेळेस जी तत्परता दाखवली होती, मराठा आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झाले एकदम तत्परतेनं ते गुन्हे दाखल झाले. जरांगे पाटील ज्यावेळेस सागर बंगल्यावर जाणार त्यावेळेस त्यांना SIT नाम लावण्यात आली आणि परत संचारबंदी लागू केली. हीच जर तत्परता आपल्या गृहमंत्र्यानं, आपलं गृह खातं जर एवढं स्ट्रॉंग असतं, ते स्वतःला समजतात का आपलं गृह खातं एकदम स्ट्रॉंग आहे, पण तसं काही राहिलं नाही. सगळा आपला गृह खातं एकदम भोंगळ कारभार झाला. बीडमध्ये एकदम बीडचं असं बिहार झालं. रोजचे खून मर्डर चालू आहे. आज हा समाजसेवक अख्ख्या महाराष्ट्राच्या हृदयस्थ आहे आणि ह्या समाजसेवकाची जर ठार मारण्याची सुपारी दिल्या जात असेल हीच खरं निषेधाची गोष्ट आहे. सर्वांना माहीत आहे की सुपारी नेमकी कुणी दिली. तरी तुम्हाला सुद्धा माहीत असेल तरी कमेंट करून नक्की सांगा ही सुपारी कुणी दिली असेल.